विराज शिंदे यांची भाजपमध्ये प्रवेश होणार अशी चर्चा रंगली असताना त्यांनी अखेर घड्याळ हाती बांधलंय. जिल्हा परिषदेच्या बावधन गटातून ऋतुजा विराज शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून या निमित्तानं वाईमध्ये मोठं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळालं. वाई तालुक्यातील राजकीय समीकरणं वेगानं बदलू लागली आहेत. सर्वात मोठी चर्चा रंगली आहे ती म्हणजे बावधन गटाची. काँग्रेसचे माजी जिल्हा युवक अध्यक्ष व मंत्री जयकुमार गोरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विराज शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता त्यांच्या पत्नी ऋतुजा शिंदे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की शाश्वत ग्रामीण विकास आपल्या पूर्ण आधी जसं आपण म्हटलं की या भागाला पूर्ण एक रोल मॉडेल बनवणार आहोत. पूर्ण सगळ्या ह्याचा विकास करणे, जेवढे प्रामाणिकपणे 100% प्रामाणिकपणे काम करणे. आपल्या जे रोड वगैरे आहेत ते तर महत्त्वाची कामं आहेतच, त्याच्याबरोबर आपले शैक्षणिक गुणवत्ता, वैद्यकीय सुविधा कशा सुधारता येतील याच्यावरती नक्कीच भर देण्यात येईल. मी मुळातच काँग्रेस विचारधारेचा आहे आणि आमच्या बावधन जिल्हा परिषद गट आणि शेंदूरजणे गण म्हणजे बावधन गण आणि शेंदूरजणे गण या शेंदूरजणे गणाला स्वातंत्र्यापासून आतापर्यंत कधीच जिल्हा परिषदेची उमेदवारी भेटली नव्हती आणि लोकांनी ठरवलं की आता शेंदूरजणे गणाला पहिल्यांदाच न्याय भेटतोय. जिल्हा परिषदेसाठी तुम्ही सक्षम आहात आणि लोकांनी निर्णय घेतला की बाबा तुम्ही असं प्रत्येक सर्व पक्षीय लोकांनी आमच्या 22 गावातल्या शेंदूरजणे गणातील लोकांनी असा निर्णय घेतला की आपण कुठेतरी आता जिल्हा परिषद मागितली पाहिजे आणि त्यांनी आम्ही कुठेही गेलो नाही मागायला. लोकांनी मागितलं आणि राष्ट्रवादीतनं आमच्या गणाला शेंदूरजणे गणाला स्वातंत्र्यापासून पहिल्यांदाच न्याय भेटला आणि लोकांच्या सांगण्यावरून आम्ही ही उमेदवारी स्वीकारलेली आहे आणि ही इलेक्शन लोकांनी आता हातात घेतली आहे आणि बावधन गणाच्या लोकांचा विशेष आभार मानतो की त्यांनी मोठं मन दाखवून आमच्या गणावर जो न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे बावधन गणाचं सर्व ग्रामस्थांचे आम्ही त्याबद्दल आभार व्यक्त करतो. तुम्ही नगरपालिका निवडणुका, महानगरपालिका निवडणुका त्यामध्ये सध्याच्या घडीला भाजपला यश मिळालेलं आहे. मिनी विधानसभा म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीकडे ग्रामीण भागात किती वर्चस्व आहे? उमेदवार व प्रतिनिधी यांनी काय नगरपालिका आणि महानगरपालिकेचे प्रश्न वेगळे असतात. तिथलं इलेक्शन वेगळ्या पार्श्वभूमीवर लढवले जातात. ग्रामीण भागातल्या ज्या निवडणुका आहेत त्या ग्रामीणच्या समस्या, प्रश्न, तिथल्या रोजच्या दैनंदिन जे समस्या असतात ते वेगळ्या असतात. लोकांच्या गरजा वेगळ्या असतात आणि आम्ही रोज ग्रामीणमध्ये टचमध्ये आहे. लोकांच्या सातत्याने आम्ही त्यांच्या संपर्कात असल्यामुळं तिथं म्हणजे लोकांनी ही निवडणूक हातात घेतात. जे संपर्कात असतात तिथं पक्ष वगैरे तर ठीक आहे, पक्ष वगैरे मॅटर करतो, पण संपर्कात जे लोकांचे असतात त्याला निश्चितपणे लोक स्वीकारतात. तुम्ही गण आणि गटातील मतदारांना काय आव्हान? जिल्हा परिषद गटाचे उमेदवारी आणि आमच्या शेंदूरजणे गण असेल, बावधन गण असेल, ह्या तिन्ही उमेदवार म्हणजे सक्षम आहेत आणि चांगल्या पद्धतीने उच्च शिक्षित आहेत. शेंदूरजणे गणातले उमेदवार, जिल्हा परिषद गटातले उमेदवार उच्च शिक्षित आर्किटेक्ट आहेत. आमच्या शेंदूरजणे गणातील उमेदवार MBA झालेले आहेत. त्यानंतर बावधन गणातले उमेदवार आहेत ते चांगले शिक्षण आहे. लोकसंपर्क, लोकांची कायम लोकांसाठी धावून जाणारे असे हे तिन्ही उमेदवार आहेत आणि निश्चितपणे लोक ह्या तिन्ही उमेदवारांना आम्हाला स्वीकारतील हेच या ठिकाणी मी सांगतो. दरम्यान विराज शिंदे यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे आणि राष्ट्रवादीच्या ताकदीमुळे बावधन गटात आता मोठी चुरस निर्माण झाली आहे. बावधन गटात आता घड्याळाचा गजर होणार की जुनी समीकरणं कायम राहणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण गाडे, प्रगती टाइम्स न्यूज, वाई.